श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो, आनंदी या मालिकेमध्ये एक मोठा धमाका होताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेमध्ये येणारे काही भाग खूपच जबरदस्त असे असणार आहे. या मालिकेमध्ये पृथ्वीला त्याच्या काकाविषयी खूपच प्रेम होतं आणि सारखा काका काका करत असतो. पण या काकाचं आता खरं रूप, विद्याधरचं खरं रूप पृथ्वीसमोर आलेलं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पृथ्वीचा लाडका काका त्याच्याच यशाच्या पार्टीमध्ये त्याच्या आयुष्यातलं इतकं महत्त्वाचं असं काहीतरी घडत असतं आणि हा काका नेमका त्याचमध्ये कशा प्रकारे घाण करणार आहे आणि पृथ्वीला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करणार आहे, हे सगळं आता आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे. पण हे सगळं जेव्हा पृथ्वीपुढं उघड होतं आणि मग पृथ्वी मिताली आरती मिळून या विद्याधरतीची कशा प्रकारे वाट लावणार आहे आणि आनंदीसोबत असं कृत्य करणाऱ्या किंवा आनंदीला छळणाऱ्या या विद्याधरचा कशा प्रकारे आता काटा काढणार आहे, हे सगळं मालिकेमध्ये आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. हे मालिकेत खूप छान पद्धतीने चित्रित होणार आहे. पण हे नक्की मालिकेमध्ये कशा प्रकारे घडत जाणार, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सगळं काही इकडे कळून जाईल. बरं का प्रेक्षकांनो, इकडे आरती तिच्यातली बेस्ट ते बेस्ट कला इकडे पृथ्वीला देण्याचा प्रयत्न करत असतो. ती खूप मन लावून नवनवीन डिझाईन तयार करत असते, पण पृथ्वीला मात्र एकही डिझाईन आवडत नसते. त्यामुळे आरती आता इकडे खूप खचून गेलेली असते. तिला सगळ्याचं टेन्शन आलेलं असतं आणि ती सुद्धा दमून गेलेली असते विचार करून करून. आता इकडे आरची सारखं आरतीचं डोकं खात असते, प्रश्न विचारून तिला भंडावून सोडत असते. पण इकडे आरती बोलते, अगं आरचे, मला असं काहीतरी मोटिवेशन दे की मी चांगल्यातली चांगली डिझाईन तयार करेल, कारण मला सध्या काहीही सुचत नाही. आता इकडे आरची बोलते की अगं छापे, गरम गरम छापेला ना तुला मस्त आयडिया सुचल. आणि आता तेच डिझाईन चेक करता करता इकडे आरतीला एक आनंदी आणि त्यांच्यातला सुंदर किस्सा आठवतो, फोटो दिसतो. आणि मग तिला आठवतं की आनंदीला हिने एक प्रश्न विचारलेला असतो, आनंदी तुला काही दिसत नाही, मग तुला नक्की काय दिसतं ग तुझ्या या डोळ्यांआड? तेव्हा आनंदीने तिला सुंदर उत्तर दिलेलं असतं की अगं आरतीताई, मला फक्त काळा अंधार दिसतो, पण त्यानंतर बघ तू मोबाईलचा हा फ्लॅश मारला किंवा सूर्यकिरणे माझ्या डोळ्यावर आली ना, माझ्या डोळ्यासमोर एक रंगीबिरंगी डिझाईन तयार होतात. त्या इतक्या वेगवेगळ्या आणि सुंदर असतात की त्याने माझं मन खूप प्रसन्न होतं. आता इकडे आनंदीची सुंदर आयडिया आता आरतीला आठवलेली असते. आरती ही अशाच प्रकारे डोळे बंद करून वेगवेगळ्या डिझाईन तिच्या डोळ्यासमोर आणते आणि सुंदर अशा प्रकारे आलेली नवीन कल्पना, सुचलेला नवीन डिझाईन छान कागदावर उतरवून काढते. आता छानपैकी सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली असते. आरती पृथ्वीला या सगळ्या डिझाईन दाखवायला आलेली असते. आता बाकी पृथ्वीला आरतीच्या सगळ्या डिझाईन एवढ्या आवडतात की तो इकडे आरतीचं भरभरून कौतुक करायला लागलेला असतो. इकडे पृथ्वी आरतीला बोलतो की वाव, किती सुंदर डिझाईन केल्या ग तू, कुठून केल्या बरं, एवढं भारी डोकं कसं चालवलं? तेव्हा आता आरती आनंदीची जी काही आयडिया तिने वापरली ती सांगते. लगेच पृथ्वी बोलतो, आनंदी आहेच हुशार, वा काय भारी आयडिया दिली आनंदीने. आता इकडे आरती बोलते, काय रे, वाईट डिझाईन काढल्या तर आरती बेकार आणि चांगलं आलं तर सगळं क्रेडिट आनंदीला देतो. अरे आनंदीची फक्त मी आयडिया वापरली, पण सगळ्या डिझाईन मीच कागदा उतरवल्यात ना. या दोघांचं सुंदर इकडे संभाषण चालू असतो आणि पृथ्वी बोलता बोलता आता मालक साहेबांच्या खुर्चीवर बसलेला असतो. हे मालक साहेब पाहतात, ते चिडलेले असतात बरं का. पण इकडे आता आपला शिर्के बोलतो, मालक साहेब, पोरं बारीक आहेत, तुम्ही थोडंसं समजून घ्या प्लीज, त्याला काही बोलू नका. आता इकडे मालक साहेब पृथ्वीला काही बोलत नाही, पण पृथ्वीला त्याची चूक बरोबर कळते. तो मालक साहेबांना सॉरी बोलतो आणि म्हणतो की बसा, तुमची खुर्ची आहे. मालक साहेब इकडं मुलाला आता समजून घेतात आणि ठीक आहे बोलतात, इट्स ओके. आणि म्हणतो, बघू बरं कसल्या डिझाईन काढल्यात तुम्ही. आता झालेलं जितकं झालं तितकं प्रेझेंटेशन आणि ह्या नवीन डिझाईन्स आता पृथ्वी इकडे त्याच्या वडिलांना म्हणजे युगंधरला दाखवतो. युगंधर या सगळ्या डिझाईन पाहून एवढा खुश झालेला असतो, बोलतो वाह, काय प्रेझेंटेशन केलं आहे आणि काय नवीन डिझाईन आहे त्या. पण हा इकडे फक्त कौतुक आरतीचं करतो.
या सगळ्या गोष्टीचं थोडंसं वाईट पृथ्वीला वाटतं. पण त्यानंतर युगंधर जो निर्णय घेतो तो ऐकताच इकडे पृथ्वीला खूप आनंद झालेला असतो. युगंधर बोलतो, "एक नंबर पृथ्वी, तू काम केलं आहेस. मग आज संध्याकाळीच मोठी प्रेस कॉन्फरन्स बोलूया आणि तुझं हे नवीन प्रोजेक्ट लॉन्च करूया." आता इकडे शिर्केंनाही मालक साहेब सक्त ताकीद देतात. "संध्याकाळी सगळे मोठमोठे पत्रकार बोलवून घ्या, प्रेस कॉन्फरन्स ठेवा. माझ्या मुलाचा, माझ्या पृथ्वीचा हा नवा बिझनेस मला सगळ्या लोकांसमोर आणायचा आहे." आता हे ऐकताच इकडे पृथ्वी थोडा डचकतो आणि बोलतो, "अहो बाबा, अजून थोडा वेळ तर द्या." तर इकडे मालक साहेब बोलतात, "नाही, तुझ्या कामावर आणि तुझ्यावर आत्मविश्वास आहे ना? मग झालं तर. आज या सगळ्याचं लॉन्चिंग होणार म्हणजे होणार." आता इकडे मालक साहेब एवढे बोलून केबिनच्या बाहेर निघून जातात. तिथे फक्त आरती आणि पृथ्वी हे दोघेच राहिलेले असतात. या दोघांनाही एवढा आनंद झालेला असतो. पृथ्वीला त्याच्या कामाबद्दल इतका अभिमान वाटलेला असतो की तो आनंदाच्या भरात इकडे आरतीला घट्ट मिठी मारते. आरतीही त्याला मिठी मारते. दोघांना काही समजत नाही. पण त्यानंतर आता दोघेही भानावर येतात, लाजतात आणि एकमेकांना बोलतात की खरंच आज खूप चांगलं काम झालं. आज आपल्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. पृथ्वी बोलतो, "ही आनंदाची बातमी मी मिथालीला लगेच फोन करून सांगतो, म्हणजे तीही झटापट कामाला लागेल." पण या सगळ्यामध्ये मालक साहेबांना मात्र खूप आनंद झालेला असतो. युगंधर मनाशी बोलतो की समिधा नेहमी म्हणायची, "अहो, आपला मुलगा तुमच्यापेक्षा खूप मोठा होईल आणि तुमच्या पुढे जाईल." आज पृथ्वीच्या डोळ्यातला आत्मविश्वास आणि कामाची तळमळ पाहून मलाही असंच वाटते की खरोखर पृथ्वी हा खूप मोठा होईल आणि माझ्यापेक्षाही माझ्या पुढे जाईल. मला आज पृथ्वीच्या सगळ्या कामाला खरं तर इकडे खूप गर्व वाटतोय. आय एम प्राऊड ऑफ यू पृथ्वी, असं बोलत मालक साहेब मनातल्या मनात पृथ्वीचं कौतुक करताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचवेळी शिर्के तिथे येतात आणि मालक साहेबांना सांगतात, "अहो मालक साहेब, तो स्फोट करायला आपण ज्या कंपनीकडून दारुगोळा आणला होता, त्या कंपनीतल्या काही माणसांना अटक झाली आहे. त्या कंपनीवर पोलिसांनी धाड टाकून तिथली बऱ्याचशा गोष्टी जप्त केल्या आहे. अहो, मला खूप भीती वाटू राहिली आहे. आता कसं होणार? पोलीस कुठल्याही परिस्थितीत आपल्या इकडे धावून येतील." आता इकडे मालक साहेब शिर्केंना सक्त सांगतात, "शिर्के, तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. संध्याकाळी होणाऱ्या प्रेस कॉन्फरन्सच्या तयारीला लागा. आज माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. कारण आज माझ्या मुलाचं नवीन आयडिया, नवीन बिझनेस मी सगळ्या लोकांसमोर लॉन्च करणार आहे." खरं तर गावातली सगळी जाणकार माणसं आणि सगळी सुसंस्कृत माणसं आज संध्याकाळी निंबाळकर वाड्यावर आली पाहिजे आणि त्यांची व्यवस्थित सोय तुम्ही केली पाहिजे. आता शिर्के मालक साहेबांसमोर काही बोलत नाही आणि लगोलग घरी जाऊन सगळ्या तयारीला लागतात. आता शिर्केंनी ताईसाहेबांसमोर हात जोडलेले असतात आणि सगळा प्रकार त्यांना सांगितलेला असतो की बोलतात, बाहेर पोलिसांचं सावट मालक साहेबांभोवती गिरटी घेतंय. पण त्यांचा काही अंदाज येईना. ते एकदम शांत आहे आणि संध्याकाळी आपल्या या निंबाळकर वाड्यावर खूप मोठा इव्हेंट आहे. पृथ्वीची ग्रँड पार्टी आहे. आता इकडे शिल्पा बोलते की ह्या माणसाचा मला काही ठाम पत्ता लागाना की नक्की ह्याच्या मनात काय चाललंय, काय नाही. पण हे एक नक्की की ही वादळापूर्वीची शांतता आहे. यानंतर खूप मोठं वादळ घोंगावत या निंबाळकर वाड्यावर येणार आहे. आता शिर्के ताईसाहेबांना हात जोडतात आणि बोलतात, "बाहेर चाललंय ते संकट खूप आहे. पण ताईसाहेब, कृपा करून तुम्ही घरामध्ये नवीन काही तमाशा वाढवू नका. सगळेजण शांत घ्या. शांती सबुरीने सगळं काम आटपा आणि आपल्या घरात जे काही चालू आहे ते प्लीज बाहेरच्या लोकांसमोर येऊ देऊ नका. आज खूप मोठी प्रेस कॉन्फरन्स आहे. तिथे सगळेजण व्यवस्थित छान वागा." आता इकडे शिर्के गेल्यानंतर लगेच ही शिल्पा आनंदीजवळ जाते आणि आनंदीला बोलते, "हे बघ आनंदी, ऐकलंस ना? तुझ्यामुळे माझ्या युगंधरवर एवढं मोठं संकट आलं आहे. त्यामुळे तुझं हे थोबाड जरा हासरं ठेव आणि बाहेरच्या लोकांना आपल्या घरात काय चाललंय हे कळता कामा नये. कळलं का? का पुन्हा सांगू?"
आता पृथ्वी घरी आलेला असतो. ही आनंदाची बातमी त्याने सगळ्यांना ओरडू-ओरडू सांगितलेली असते. शिल्पाला आता अगदी आईच्या हक्काने, आईच्या प्रेमाने पृथ्वी त्याच्या यशाची, कौतुकाची गोष्ट सांगतो. आता वेळ आलेली असते ती अशी की चांगली ब्रँड अशी मॉडेल निवडायची. पृथ्वीने त्याचा निर्णय स्पष्टपणे सांगितलेला असतो की आनंदी हीच माझ्या या सगळ्या प्रोजेक्टची मॉडेल असणार आहे आणि ती सगळ्या साड्यांचं प्रेझेंटेशन करेल. पण आता इकडे होतं असं की या सगळ्याचा शिल्पाला खूप राग आलेला असतो. मग आनंदी काय करते, पृथ्वीला समजावते आणि सांगते की अरे पृथ्वी, एकच मॉडेल ठेवण्यापेक्षा मी तुला सुंदर अशी आयडिया देते. तू आपल्या घरातल्या सगळ्यांना एक एक संधी दे आणि तुझ्या साड्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने इकडे प्रेझेंटेशन कर. आता पृथ्वी बोलतो, म्हणजे आनंदी नक्की तुला काय म्हणायचंय? तेव्हा आता आनंदी पृथ्वीला सांगते की ऐक, आता मी एक साडी प्रेझेंट करीन, दुसरी ताईसाहेब, तिसरी धनश्री ताई आणि एक माई, शिवाय आरती ताईसुद्धा एखाद्या साडीचं प्रेझेंटेशन करेन. जेणेकरून प्रत्येकीच्या अंगावर, प्रत्येकीच्या रंगरूपावर तुझ्या वेगवेगळ्या साड्या अशा उठून दिसतील आणि येणाऱ्या पाहुण्यांना, त्या मीडियावाल्यांना आणि तुझं प्रोजेक्ट बऱ्याच लोकांना इतकं आवडेल की तुला या सगळ्याचा चांगला प्रतिसाद मिळेल. आणि खरोखरच आनंदीची ही आयडिया एकदम वर्क झालेली असते. ताईसाहेब, धनश्री, शिल्पा, इकडे मिथाली, आरती आणि आपले आनंदी इतक्या सगळ्या जणी गोड दिसत असतात ना, काय सांगू तुम्हाला. इकडे जणू काही नवतारिकाच इकडे अवतरलेल्या असतात आणि खरं तर पृथ्वीच्या ह्या इव्हेंटला 4 चांद लागलेले आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. सगळं काही छान चाललेलं असतं. पृथ्वीने ठरवल्याप्रमाणे त्याचे एक एक मॉडेल अशी सुंदर पद्धतीने येत असते आणि तिचा परफॉर्मन्स देऊन इकडे पुन्हा जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पृथ्वीचा कार्यक्रम अगदी आनंदात चालू असतो. पण या सगळ्या छान चाललेल्या कार्यक्रमामध्ये आता हा विद्याधर घाणेरडा घाण कृत्य करण्यासाठी इकडे येताना आपल्याला पाहतो. इकडे याने इतकं घाणेरडं प्लॅनिंग केलेलं असतं की या पृथ्वीच्या कार्यक्रमाची त्याला पूर्णपणे वाट लावायची असते. सगळ्या गावकऱ्यांसमोर, मीडियासमोर, सगळ्यांसमोर याला पृथ्वीची नाचक्की करायची असते. जेणेकरून मालक साहेबांच्या नजरेतून हा पृथ्वी कायमचा उतरेल आणि या दोघा बापलेकांमध्ये चांगलंच भांडण पेटेल. आता इकडे ह्याने काय केलेलं असतं, जो काही डिझायनर झुंबर इथे लावलेला असतो तो त्याने असं सैल करून ठेवलेला असतो, जेणेकरून तो खाली पडेल आणि कोणाला तरी मोठी इजा होईल आणि हा सगळा जो काही कार्यक्रम चालू आहे त्याची वाट लागेल. पण वेळीच आनंदीच्या हे सगळं लक्षात येतं आणि आनंदी आता ज्या ठिकाणी हा झुंबरची दोरी बांधली गेलेली असते त्या ठिकाणी जाते. आरतीला सांगते की आरती ताई, तिथे नक्कीच काहीतरी फॉल्ट आहे. तू लवकरात लवकर धावत पळत जा आणि कोणाला तरी जाणत्या माणसांना किंवा कामगारांना या सगळ्याची कल्पना दे. तोपर्यंत मी या झुंबरची दोरी धरून ठेवते, बरं का. आता इकडे हा विद्याधर या सगळ्यामध्ये कहर करतो. ते म्हणजे आरती ज्यावेळी सगळ्यांना हा प्रकार सांगाय निघालेली असती त्याच वेळी हा विद्याधर आरतीला एका खोलीमध्ये कोंडून ठेवतो आणि आनंदीला त्या रस्सीला पकडलेलं असतं. तिच्या अंगावर सगळीकडे इकडे तेल ओततो आणि आनंदीला बोलतो की बघ, तुझ्या लेकराचा इव्हेंट तू वाचवाय निघाली ना, तुला तुझ्या लेकराचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार झालेला हवाय ना. मग आनंदी, जीवाच्या आकांताने तू ही रस्सी पकड आणि तुझ्या लेकराला वाचव. ज्यावेळी तुझ्या हातून ही रस्सी सुटेल त्यावेळी तुझं लेकरू तिथं मरणार्थी पडलेलं दिसेल, कारण त्याच वेळी नेमकं मी तुझ्या पृथ्वीला त्या झुंबरखाली नेऊन उभा करणार आणि त्याला या जगाचा निरोप घ्यायला लावणार. हे ऐकताच आनंदीच्या हृदयाला तडे गेलेले असतात. दुःखाने तिचं हृदय व्याकुळ झालेलं आता आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. आनंदी तिच्या जीवाच्या आकांताने रस्सी पकडत असते. हा विद्याधर त्याच्यावर वरून तिच्या हातावर, पायावर सगळीकडे तेल ओतून ठेवलेला असतो. आता आनंदीच्या प्रेमाची, तिच्या आईपणाची, तिच्या मातृत्वाची आता आपल्याला इकडे कसोटी पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे आरती कसंबसं त्या दाराची कडी तोडते. धावत पळत हा इव्हेंट ज्या ठिकाणी चालला असतो तिकडं जाते आणि पृथ्वीला, मिथालीला हा सगळा प्रकार ती ओरडू सांगते. आता इकडे तोपर्यंत बऱ्यापैकी कार्यक्रम आटोपलेला असतो.
असतो. शेवटचे काही क्षण राहिलेले असतात, तेही छान पद्धतीने पार पडले गेलेले असतात. आता आरती नेमकी त्याच वेळी तिथे आल्यानंतर सगळेजण घाईघाईने घाबरतात. आनंदी ही आरतीजवळ जातात. आता आरतीला पृथ्वी विचारतो, "अगं ए, काय झाली? कुठं होतीस तू? अगं तू डिझायनर आहे ना आपल्या या सगळ्या इव्हेंटची, मग ऐन वक्ताला कुठं गेली होतीस?" तेव्हा आरती घडला सगळा प्रकार या सगळ्यांना सांगते. आता इकडे पृथ्वी आणि मिथालीसुद्धा घाबरून गेलेले असतात. मिथाली आता इकडे आरतीला पाणी देते. पृथ्वी धावत पळत आनंदीकडे जातो, ज्या ठिकाणी आनंदी या कष्टाने इतक्या मेहनतीने ती रस्सी धरून ठेवत होती, तिथं जातो. पृथ्वी हा सगळा प्रकार पाहतो. त्याचा लाडका काका इकडे आनंदीच्या अंगावर तेल ओतत असतो, आनंदीचा पाय घसरत असतो, आनंदीचा हात सटकत असतो. तरीही आनंदी फक्त पृथ्वीसाठी ती रस्सी जीवाच्या आकांताने खेचत असते आणि अखेरीस आनंदीचा पाय घसरतो. ती रस्सी आनंदीच्या हातून सुटते आणि ती झुंबर खाली पडणार. तोच इकडे पृथ्वी धावत पळत जातो आणि ती रस्सी हाताने ओढून धरतो. तोपर्यंत इकडे मालक साहेबांपर्यंत आरती आणि मिथालीने हा सगळा प्रकार पोचवलेला असतो. आनंदी तिकडे तिच्या जीवाच्या आकांताने रस्सी ओढते. पृथ्वीही तिकडे गेलाय आणि हा झुंबर कुठल्याही परिस्थितीत खाली पडेल. मिथाली आणि आरतीने इकडे युगंधरचं भांडं सगळीकडे फोडलेलं असतं. प्रेस कॉन्फरन्स सगळ्या मीडियावाल्यांसमोर या विद्याधरने केलेलं काळं कृत्य आता आरती आणि मिथालीने आणलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता रागातडाके मालक साहेब आनंदी आणि पृथ्वी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जातात. पाहतात तर काय, आनंदीच्या हातातून सगळीकडून रक्त वाहतंय आणि पृथ्वी आता ती रस्सी खेचतोय. लगोलग इकडे कामगारांनी आता त्या झुंबरची नीट व्यवस्था केलेली असते. सगळा इव्हेंट सुंदर पद्धतीने पार पडलेला असतो. पण या विद्याधरचा काळा कांड आणि विद्याधरने केलेलं हे घाणेरडे कृत्य आता मात्र पृथ्वी डायरेक्ट मीडियासमोर आणतो आणि मीडियाला स्पष्टपणे सांगतो की माझ्या कार्यक्रमामध्ये खोडा आणण्याचा प्रयत्न माझ्या लाडक्या काकाने केला आहे. लगेच पोलिसांना बोलवतो आणि याने माझ्या इव्हेंटमध्ये हे जे काही घाणेरडं कृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे, आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची डायरेक्ट इकडे आता कंप्लेंटी विद्याधर विरुद्ध कंप्लेंटी पृथ्वी आता करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता पोलीस आल्यानंतर काय होणार प्रेक्षकांनो, हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. पुन्हा एकदा या विद्याधरला त्याच्या सगळ्या काळ्या कर्माची कांडाची आता इकडे शिक्षा मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे पृथ्वी आरती मिथालीने या विद्याधरची पुरती बँड वाजवलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आनंदीसोबत वाईट कृत्य करणाऱ्या विद्याधरला पृथ्वी बरोबर शिक्षा मिळवून देणार आहे. तर मग प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला आनंदी या मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट? या मालिकेविषयीचे असेच नवनवीन अपडेट जर तुम्हाला सगळ्यात आधी पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही आपल्या या चॅनलसोबत नक्कीच जोडलेले राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या ह्या सगळ्या व्हिडिओंना लाईक केल्याशिवाय अजिबात कुठे जाऊ नका. धन्यवाद.